नमस्कार मंडळी, आज रेसिपी यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आपल्याला बनवायची, म्हणजे खाणाऱ्यांच्या, नॉनव्हेजवाल्यांच्या, व्हेजवाल्यांच्या नाही. तर आपल्याला आज बनवायचे मच्छी रस्सा भाजी. तर काय काय लागते त्यासाठी साहित्य आपण बघूया. चला. तरी ते बघा, मी अर्धा किलो रव मासा आणलेला आहे आणि आपल्याला ती पातळ भाजी करायची. तरी ते त्यासाठी मसाला काय काय घेतला आहे बघा. मी खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलं आहे, कांदा आणि थोडेसे फुटाणे घेतलेत. आपल्या अगदी घरच्या मसाल्यातच छान असं आपल्याला रस्सा मच्छी बनवायची बघा. तर चला आपण सुरुवात करूया. आता प्रथम कांदा भाजून घेऊ, फुटाणे भाजून घेऊ. काळसर एकदम काळा करायचा आहे कांदा, आणि फुटाणे पण चांगले भाजायचे आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तरी ते बघा, आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट केली. ती थोडीशी आपल्याला रस्स्याला फोडणी मारायला ठेवायची बघा. आणि थोडीशी आपण हे मच्छीवर टाकणार आहे. इथे बघा, कांदा मी एकदम काळा करून घेतलेला आहे आणि त्याबरोबर थोडे फुटाणे भाजून घेतलेत. तर ह्याचं पण वाटण आपण करून घेऊयात आता. तर बघा, आपण इथं कांद्याचं वाटण पण एकदम बारीक करून घेतलं आहे. आता आपल्याला प्रथम आपण जी मच्छी आहे ती मॅरिनेट करायला ठेवूयात बघा. इथे मी लसूण खोबरं घातलेलं आहे त्यात. त्यामध्ये बघा आता आपल्याला, कारण आपल्याला जेव्हा फोडणीला भाजी टाकायची तेव्हा पण आपल्याला थोडे थोडे मसाले घालायचे, पण इथं आपण थोडे थोडे घालणार एकदम. बघा, मी धना पावडर टाकली. इथं आपला घरगुती मसाला थोडाच टाकला आहे. लाल मिरची पावडर पण बघा थोडीच टाकली. कांदा लसूण मसाला. आणि मी इथंच आपले मसाल्यातल्या डब्यातले चमचे असतात त्याचं प्रमाण घेतलेलं आहे बघा. आणि इथे हळद टाकायची थोडीशी, आणि चवीनुसार मीठ टाकायचं, कारण भाजीत आपल्याला परत मीठ टाकायचं. बघा, याला आपण एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवून देऊयात. आणि तोपर्यंत आपण रस्सा टाकून घेऊ. आपण इथे 2 चमचे तेल टाकू बघा. जे तेल आपलं तापलेलं आहे बघा. म्हणजे उरलेलं लसूण खोबरायचं टाकूया. आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचे ते. लसूण खोबरं चांगलं परतलेलं आहे. त्यानंतर आपण जे कांद्याचं वाटण करून घेतलं ते पण टाकणार आहे. आपला मसाला बघा चांगला परतलेला आहे. तर आपल्या इथं टाकायचं आहे कांदा लसूण मसाला बघा. आपल्या घरच्या मसाल्यातच आपल्याला फिश फ्राय करायचे, काही जास्त तामझाम नाही, किंवा बाहेरून असे वेगळे मसाले काही लागत नाही. इथे बघा, मी आपला घरगुती मसाला टाकला थोडासा. थोडीशी धना पावडर टाकली आणि हळद टाकली. इथे बघा, आपण फिश करी मसाला टाकतोय बघा, 1 चमचा. ही फिश करी मसाला टाकलाय. बघा, इथे आपला मसाला परतत आलेला आहे. तर आपला इथं मसाला परतलेला आहे. आपण त्यात थोडंसं पाणी टाकू आता बघा. इथे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते बघा. तर
आपल्याला त्यात टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ आणि मसाला चांगला परतून द्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची बघा. आपला मसाला परतेपर्यंत बघा मी तर थोडासा रवा घेतला आहे आणि मी बारीक रवा घेतला आहे बघा. तर बघा आपला मसाला चांगला परतला आहे. तर आपण त्यात पाणी टाकणार आहे. आपल्याला किती मेंबर आहेत, किती म्हणजे रस्सा बनवायचा त्यानुसार बनवू शकता. तर मी इथे जास्त काही पातळ रस्सा बनवणार नाही बघा. आता आपण मच्छी फ्रायची प्रोसेस करून घेऊ बघा. आणि रस्सा आपल्याला चांगला उकळून द्यायचा आहे, कारण फ्राय केलेली मच्छी त्यामध्ये तशीच टाकायची आहे आपल्याला. इथं आपण रस्सा उकळायला ठेवला आहे. आपण. आणि इथं बघा मी तवा ठेवला आहे. आता ही मच्छी ना आपल्याला थोडी फ्राय करून घ्यायची आहे. तर मी इथे रवा घेतला आहे त्यासाठी थोडासा. आणि त्या रव्यामध्ये आपल्याला ते पीस बुडून फ्राय करून घ्यायचे. तर त्यामध्ये मी रव्यामध्ये फक्त थोडीशी हळद टाकणार आहे बघा. थोडीशी हळद आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. बाकी मसाले आपण सगळे मच्छीमध्ये टाकलेले आहेत. आपण इथं तव्यावर तेल टाकून घेऊ प्रथम. तरी आपण तव्यावर बघा तेल टाकलं आणि आता हे पीस जे ते रव्यात बुडवून घ्यायचे आपल्याला. थोडेसे फ्राय करून घ्यायचे. मी इथे बारीक रवा वापरलेला आहे. तेल टाकून घेऊया. आणि जास्त गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही आपल्याला, मीडियम ठेवायची आहे. आणि त्यावर आपल्याला मस्त अशी मच्छी फ्राय करून घ्यायची. तर इथे बघा आपण आता याला पलटी मारूया. तर इथे बघा आपली मस्त अशी मच्छी फ्राय झालेली आहे. आणि इकडे बघा तुम्ही आपला रस्सा पण छान उकळला आहे. त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूयात आता. आणि बघा आपल्याला गॅस इथे रस्स्याचा गॅस बंद करायचा आहे. आपण इथे रस्सावाला गॅस बंद करतोय आणि मच्छीवाला पण बंद करतोय. आणि आता बघा हे फ्राय केलेली मच्छी आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायची. बघा मी पूर्ण फ्राय करून घेतली मच्छी आणि रस्सा उकळून घेतला आहे. नुसतं त्यात सोडली आहे मच्छी. आपल्याला गॅस बंद करायचा आहे रस्स्याचा केलेला आहे मी. तर बघा इथे आपला मस्त मच्छी रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली आपली ही रेसिपी. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण केली आहे, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कशी करायची मच्छी. म्हणजे खूप लोकांना बनवता येत नाही मच्छी. तर मी इथं एकदम सिंपल रेसिपी टाकलेली आहे. म्हणजे काही जास्त तामझाम नाही किंवा बाहेरून पण काही जास्त आपल्याला आणायचं नाही. आणि अशी फ्राय करून मच्छी टाकल्यावर मच्छीचा वाससुद्धा कमी येतो आपल्याला आणि खायला पण खूप भारी लागते. तर बघा आपली रेसिपी ही नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती. आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.